नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हीही मेडामध्ये सौर कृषी पंपासाठी अर्ज भरलेला असेल आणि तुमचा अर्ज मेडाकडे वेटिंग लिस्टमध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण मेडामधील जे वेटिंगला अर्ज होते अशा अर्जांना 25 जुलै 2025 रोजी निवडीचे SMS आलेले आहेत आणि त्यांना भरणा करून घेण्यास सांगितलेले आहे. तुमचाही अर्ज महावितरणकडे गेलेला नसेल म्हणजे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये वर्ग केलेला नसेल, तुमचा अर्ज मेडाकडेच पेंडिंग असेल तर तुम्हालाही हा SMS आला आहे का नाही हे चेक करायचं आहे. जर तुम्हाला SMS आला नसेल तर याला दुसऱ्या पद्धतीनेही तुम्ही चेक करू शकता. तुमचा मेडाकडील अर्ज मंजूर झाला आहे का नाही ते कसं, याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे ज्यांचा अर्ज मेडाकडेच वेटिंगमध्ये आहे आणि त्यांचा अर्ज महावितरणकडे वर्ग केलेला नाही. म्हणजे तुमचा जर अर्ज मेडाकडे वेटिंगमध्ये असेल आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये वर्ग केला नसेल तरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जे मेडाकडे वेटिंग लिस्टमध्ये होते मागील 2021 पासून 2024 पर्यंत वेटिंगमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे आणि त्यांना निवड झालेल्याचा SMS आलेला आहे. त्यांना आता सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे, त्यानंतर पैसे भरायचे आहेत आणि पैसे भरल्यानंतर त्यांना कंपनी निवडायची आहे. अशी मेडामधील प्रोसिजर असते. याबद्दलची माहिती आपण अगोदरच आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे, तेथूनही तुम्ही पाहून घेऊ शकता. आता जे याच्यामध्ये पात्र होते त्यांना काय SMS आले ते पाहू शकता. प्रिय, त्यानंतर शेतकऱ्याचं नाव असणारे कुसुम योजनेअंतर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मेडा बेनिफिशरी लिंकवर क्लिक करून स्वतः सर्वेक्षण करून लाभार्थी हिस्सा 20,558चा भरणा ऑनलाईन 7 दिवसात करावा. मेडा म्हणजे कुसुम योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज भरले होते, ज्यांचे अर्ज मेडाकडे पेंडिंग होते अशांना, जे पात्र आहेत अशांना असे SMS आलेले आहेत. SMS तुम्ही पाहू शकता MH मेडा यांच्याकडून आलेला आहे. याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की हा SMS खरा आहे. इथं तुम्ही पाहू शकता सेंटरचं नाव आहे MH मेडा आणि यांना स्वतः सर्वेक्षण करून लाभार्थी हिस्सा भरायचा आहे. आता यामध्ये तुमची निवड झाली आहे का नाही, जर तुम्हाला SMS आला नसेल तर दुसऱ्या पद्धतीनं तुम्ही कसं चेक करू शकता, त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे. वरती जाऊन तुम्हाला मेडा बेनिफिशरी नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, इथं मेडाचं चिन्ह आहे, मेडाचा लोगो आहे. मेडा बेनिफिशरी हे ॲप इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. याला परमिशन द्यायची आहे. यानंतर आता तुम्ही कुसुममध्ये म्हणजे मेडाकडे अर्ज भरत असताना जो मोबाईल दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. याला टिक मार्क करायचा आहे आणि या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP आला तर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे असं तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सेल्फ सर्वेचा ऑप्शन दिसणार आहे. सेल्फ सर्वे पॉईंटला जाऊन तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर पैशाचा भरणा ऑनलाईन करायचा आहे. त्यानंतर कंपनी निवडायची आहे. परंतु जर इथं तुम्ही मोबाईल नंबर टाकला आणि तुम्हाला जर दाखवत असेल युअर ॲप्लिकेशन इज नॉट शॉर्टलिस्टेड तर तुमचा अर्ज मंजूर झालेला नाही असं तुम्ही समजून घ्या. आता तुमचा अर्ज महावितरणकडे वर्ग झालेला आहे का नाही हे कसं चेक करायचं चला पाहूया. सर्वात प्रथम तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथं बेनिफिशरी स्टेटसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता मेडाकडे जो तुम्ही अर्ज भरलेला आहे त्याचा तुमच्याकडे MKID असणार आहे. तो MKID तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो MKID तुम्हाला इथं टाकून शोधा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. MKID टाकल्यानंतर आणि शोधा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर जर तुमची इथं पूर्ण डिटेल्स आली, तुमचा नाव आलं, आधार कार्ड क्रमांक आला, किती HP अर्ज आहे हे जर पूर्ण माहिती आली तर तुमचा अर्ज महावितरणकडे वर्ग केलेला आहे असं तुम्हाला समजून जायचं आहे. आणि जर तुमची इथं माहिती नाही आली तर तुम्हाला काय करायचं आहे, तोच अर्ज क्रमांक घेऊन कुसुम बेनिफिशरी लॉगिनमध्ये तुम्हाला लॉग इन करून चेक करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID म्हणजे MKID टाकायचा आहे. जुना पासवर्ड तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, अन्यथा तुम्ही फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करून पासवर्ड चेंज करा आणि तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि नवीन पासवर्डनं लॉग इन करून तुमचं स्टेटस चेक करू शकता. आता यामध्ये ज्या लाभार्थ्यांना काल SMS आलेले आहेत त्यांनी मेडा बेनिफिशरी ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे. तुमचा लॉग इन झाल्यानंतर सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे. सेल्फ सर्वे कसा करायचा याची लिंक या व्हिडिओ खाली दिलेली आहे. त्यानंतर पैशाचा भरणा करा. पैशाचा भरणा केल्यानंतर कंपनी निवडा. कंपनी निवडल्यानंतर तुमच्या 2 ते 3 महिन्यामध्ये सोलार इन्स्टॉलेशन केलं जाईल. तर अशी ही मेडा म्हणजे महाऊर्जाकडील प्रोसिजर असते. महाऊर्जाकडून तुम्हाला SMS आलेला असेल तर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि तुम्हाला ही पुढची प्रोसिजर करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.